स्वागत। मंडळी, मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे, वॅफल्स। वॅफल्स म्हटलं की आपल्याला बेल्जियन वेफल्स आठवतात, पण मी आज बेल्जियन वेफल्स तुम्हाला दाखवणार नाहीये। पूर्ण इंडियन पद्धतीचे हेल्दी वेफल्स आपण करणार आहोत। बेल्जियन वेफल्स मध्ये मैदा आणि शुगर वापरतात। मी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ आणि शुगर ऐवजी गूळ वापरणार आहे। तर मंडळी, चला आपण पाहूया साहित्य काय लागतं। मंडळी, आता आपण साहित्य पाहूया। 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, 12 टेबलस्पून गूळ, 1 कप दूध, वेलची स्वादानुसार, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 4 टेबलस्पून तेल मी घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ। मंडळी, आता आपण कृतीला सुरुवात करू। एका बाउल मध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊ, तांदूळाचं पीठ, डेसिकेटेड कोकोनट, गूळ घ्यायचा आहे। साखरेऐवजी आपण इथे गूळ घेतोय। गूळ हा हेल्दी असतो। डाएट साठी सुद्धा ही मंडळी रेसिपी छान आहे। मी स्वतः फॉलो करते ही रेसिपी। गूळ घालू आपण। आणि मंडळी, हे प्रमाण मी अगदी अचूक तुम्हाला सांगते। वेफल्स ट्राय करून घेतले आणि मग तुम्हाला मी दाखवते। हे तेल आपण मोहरी, वेलची पावडर, चिमूटभर मीठ घालायचं, अगदी चवीसाठी। गुळामध्ये मीठ असतंच, पण थोडंसं चवीसाठी। आणि बेकिंग पावडर आता आपण हे छानपैकी मिक्स करू। मंडळी, हे वेफल्स खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून पहा। ब्रेकफास्ट साठी सुद्धा हे वेफल्सची रेसिपी खूप छान ऑप्शन आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल। हे सब छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे, वेलची आहे, त्यामुळे त्याची चव अजून वाढते। गुळाला पाणी सुटतंय हळूहळू। दूध पण आपण ह्याच्यात टाकलेलं आहे। तुम्हाला जर मिश्रण पातळ हवं असेल तर 1-2 टेबलस्पून दूध टाकायला काही हरकत नाही। म्हणजे जर वेफल्स जर तुम्हाला पातळ हवे असतील तर। हळूहळू गूळ वितळतोय, मिश्रण आपलं ऑटोमॅटिक पातळ होत चाललंय। तर हे प्रमाण अगदी अचूक आहे। मंडळी, तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक्स करताय, प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। असाच तुमचा सपोर्ट मला राहू द्या। माझ्या रेसिपीला लाईक्स करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून तुम्ही मंडळी माझं चॅनल सबस्क्राईब नाही करत आहात, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर मंडळी मला नक्की खूप आवडेल आणि रेसिपी नक्की माझ्या करून पहा, तुम्हाला नक्की आवडली। मंडळी, आता आपण हे मिश्रण मिक्स करून छान घेतलेलं आहे। या मंडळी, हे वेफल मेकर आहे, मी प्री हीट करायला आधीच ठेवलं होतं। आता आपण ह्याला ग्रीसिंग करू तेलाने। आता आपण हे मिश्रण यात घालू।
हे असं छान घालून घ्यायचं मिश्रण वॅफल मेकर मध्ये. आता 10 मिनिटांसाठी आपण हे ठेवू. मंडळी 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण चेक करूया. वेफल आपले झाले. मी तुम्हाला सांगायला विसरले, 5 मिनिटांनी हे चेक करा आणि मग परतून घ्या, म्हणजे दोन्ही साइड त्याच्या भाजल्या जातील. आणि तुम्हाला जर आणखीन जर कुरकुरीत हवे असतील तर 2-3 मिनिटं ठेवलं तरी चालेल. मंडळी मला तुम्हाला एक सांगायचंय, या मशीन मध्ये मेटल वापरू नका. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा चिमटा वापरले, तुम्ही वापरू नका, तुम्ही काळजी घ्या. मंडळी आता आपले वेफल्स तयार आहेत. हे बघा छान भाजले. हे जळलेले नाहीये, डार्क ब्राऊन झाले. याला जळू देऊ नका कारण गूळ असल्यामुळे थोडं जळण्याची शक्यता असते. आता हे तुम्ही असेच खाल्ले तरी चालेल, मधाबरोबर खाल्ले तरी चालेल. मध हा प्रकृतीसाठी चांगला, त्यामुळे मधाबरोबर खाल्ले तरी चालेल. मंडळी नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही करून बघायलाही विसरू नका. आणि कशी वाटली ते मला नक्की सांगा. परत भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह. बाय मंडळी.